आजची महाराष्ट्रातील युरियाची परिस्थिती. कृषी मंत्रालय टोल फ्री क्रमांकावर तक्रार केली. 400 रुपये बॅग न मिळत आहे. त्यानंतर त्यांनी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी परभणी यांचा नंबर दिला. त्यांच्या निदर्शनास असं कळवलं की असा 400 रुपये भाव होतो. त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी कल्पना करून त्यांचा नंबर दिला. त्यांना विचारलं असं होते. त्यांनी कृषी केंद्रवाल्याचा नंबर दिला. त्या व्यक्तीनं पण 400 रुपये बॅग प्रमाणेच पैसे म्हणला. जेव्हा त्यांना कृषी अधिकाऱ्याने नंबर दिला सांगितलं त्यावेळेस त्यांनी 350ला बॅग दिली. जर 266ची बॅग जर 350ला भेटत असेल, एकदम 80 ते 90 रुपये एका थैलीमागं जवळपास 30% नफा एका महिन्यामध्ये होत असेल तर महाराष्ट्रात किती शेतकऱ्याची लूट चालली आहे हे आपण पाहू शकतो. ही सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती आहे. हा कृषी विभागाचा भोंगळ कारभार पाहू शकतो. कृषी मंत्रालयानं टोल फ्री क्रमांक महाराष्ट्राचा दिलेल्या या नंबरवर तक्रार केली. त्यांनी परभणी गुणवत्ता नियंत्रणाचा नंबर दिला. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पण म्हणजे या समस्येकडे खरंच लक्ष देण्याचे अजून शासकीय यंत्रणेचे लक्ष दिसत नाही. आज जर 350ला बॅग घ्यावं लागत असेल तर खरंच समस्या मोठी आहे. खरंच शासनाने याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे आणि समाजाने पण बोलण्याची आज गरज आहे.